राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9,000 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी, पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी संगमनेर तालुक्यातून येते. पठारावर जलजीवनच्या पाईप चोरीचा दुसरा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळवलाय. टेम्पोसह चालक घारगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. तर 7 जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मध्यरात्री हा पाईप चोरीचा प्रयत्न फसला असून मोधळवाडी शिवारातून यापूर्वी जलजीवनचे 100 पाईप चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनच्या योजनेचे ठेवण्यात आलेले सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचे 40 पाईप चोरी करून नेत असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आयशर टेम्पोसह चालकाला पकडण्यात आले. चालकाला घारगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचे 7 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असल्याची घटना बुधवार दिनांक 15 जुलै रोजी रात्री 12:15 सुमारास उघडकीस आली. STM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जवळी बाळेश्वर गावासह वरोडी पठार, सारोळी पठार, मोधळवाडी, पिंपळगाव, देपा, डोळासणे, कर्जुले पठार, सावरगाव, घुले, महालवाडी, गुंजाळवाडी, पोखरी गावांसह तब्बल 10 गावे, विविध वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पुरवठा योजनेचे काम सुमारे 2 वर्षापूर्वी घेतले. सदरचे पाईप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेर यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाले. त्यापैकी वरुडी पठार गावचे शिवारातील सारोळे फाटा येथे DIK 9 150 mm चे 809 पाईप ठेवलेले होते. मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी मध्यरात्री ग्रामस्थ रंगनाथ फटांगरे यांनी STM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर चेतन बेडसे यांना फोनवर काही जण आयशर टेम्पोमध्ये पाईप भरत असल्याची माहिती दिली. अशी कोणतीही गाडी पाठवली नसून ती गाडी थांबून ठेवण्यास त्यांनी सांगितले. येथील स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ सतर्कता दाखवत संबंधित वाहनावर लक्ष ठेवले, परंतु ग्रामस्थ येत असल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेऊन आयशर टेम्पोसह चोरट्यांनी धूम ठोकली. यानंतर येथील स्थानिक ग्रामस्थ रंगनाथ मच्छिंद्र फटांगरे, संदीप भास्कर भागवत, कृष्णा भागवत कोटवळ, संदीप भास्कर भागवत इतर साथीदारांसह ग्रामस्थांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरुडी फाट्यावर HR 38A 7184 क्रमांकाचा आयशर टेम्पो अडवला असता त्यावरील चालक इर्शाद अलीशेर खान हा मिळून आला, परंतु त्याचे इतर 7 अनोळखी साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. या दरम्यान मोधळवाडी परिसरातून देखील 100 पाईप साधारण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल 4 दिवसापूर्वी चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी STM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर चेतन अरुणराव बेडसे यांच्या फिर्यादीनुसार अंदाजे 4,50,000 रुपये किमतीचे DIK 9 150 mm चे 40 पाईप चोरी करताना इर्शाद अलीशेर खान राहणार सिलाकडी, तालुका धौज, जिल्हा फरीदाबाद, राज्य हरियाणा व त्याचे इतर 7 साथीदारांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे करत आहे. पठार भागातील गावातील योजनेच्या पाईपची चौकशी करत असताना मोधळवाडी येथून 100 पाईप चोरी गेल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित चोर परिसराची रेकी करत चोरी करतायत. तरी संबंधित प्रकरणामध्ये घारगाव पोलिसांनी योग्य तो तपास करून या प्रकरणाचे धागेदोरे शोधून या संपूर्ण टोळीस गजाआड करण्यात यावे.
अशी मागणी पठार भागातून जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.